श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते। या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते। पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी दीपदानाचे महत्त्व अधिकच आहे। आता या त्रिपुरारी पौर्णिमा देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। आपल्याला 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील। आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ पाहिजे तसे मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहे। तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। पौर्णिमा तिथी ही 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 प्रारंभ होते, तर 16 नोव्हेंबरला मध्यरात्री 2:58 ही पौर्णिमा तिथी समाप्त होते। तर आपल्याला देवदिवाळी ही 15 नोव्हेंबरला साजरी करायची आहे। तसेच याच दिवशी आपण उपाय व सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। देव उठणी एकादशीला देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेला ते यमुना तटावर स्नान करून दिवाळी साजरी करतात। कार्तिकेच्या पूर्ण महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आणि विशेष महत्त्व आहे। या महिन्यात श्रीहरी पाण्यात निवास करतात। मदन परिजात प्रमाणे कार्तिक महिन्यात इंद्रियांवर संयम ठेवून चंद्रतारे यांच्या सानिध्यात पुण्यप्राप्तीसाठी सूर्योदयापूर्वी नियमित स्नान करावे। विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते। जेथे भक्त यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते गडगंगा, हरिद्वार, कुरुक्षेत्र, पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्यासाठी जातात। स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे। तसेच आपण चिमूटभर हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि याचं लेपन आपण आपल्या पूर्ण शरीराला लावायचं आहे। तसेच तुम्ही उटणं देखील लावू शकता। आपण असं हळदीचं लेपन आपल्या शरीराला लावल्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते। लक्ष्मी माता ही आपल्याकडे आकर्षित होते अशी मान्यता आहे। तसेच आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, तसेच 2 थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे। तसेच त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे। या 3 वस्तू टाकून आपण अंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे। तसेच आपल्यामधील नकारात्मकता देखील दूर होते। आता या वस्तू टाकत असताना देखील आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। आपण हा मंत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना म्हणायचा आहे। आता यानंतर आपल्याला या दिवशी काही ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे। आपण हे दिवे संध्याकाळी सायंकाळी 4 ते 6 नंतर आपण हे दिवे प्रज्वलित करू शकता। या दिवशी नदी, तलाव इतर ठिकाणी दीपदान केल्याने सर्व प्रकारचे संकटे नाहीसे होतात आणि अकाली मृत्यू टळतो। यम, शनी, राहू आणि केतू यांच्या वाईट प्रभावाने जातक भयमुक्त राहतात। सर्व प्रकारचे अडथळे, वाईट शक्ती, ग्रहकलह आणि संकटांपासून वाचण्यासाठी या दिवशी दीपदान केलं जातं। दीपदान केल्याने जातक कर्जापासून देखील मुक्त होत असतो। या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करून दीप लावल्याने तसेच देवांना प्रार्थना केल्याने मनोकामना पूर्ण होतात। कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दीपदान हे केलं जातं। आता या दिवशी आपण दीपदान कसं करायचं, दिवे कसे प्रज्वलित करायचे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला या दिवशी 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे। आता हे दिवे बनवताना तुम्ही कणकेचेच दिवे घ्यायचे आहे। आपण थोडंसं कणिक मळायचं आहे। या कणकेमध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। आपण हे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ न टाकता आपण हळद टाकायची आहे। आणि ज्यांना कणकेचे दिवे जर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल, पण इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी ठरतो अशी मान्यता आहे।
आता आपण 5 दिवे बनवून घ्यायचे आहे। आता हे दिवे बनवून झाल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे। आता देवापुढे बसल्यानंतर आपण देवापुढे प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण जो रोज देवापुढे दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता हे 5 दिवे आपण घ्यायचे आहे। आता या दिव्यांमध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल। तसेच आपल्याला यातील काही दिव्यांमध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहे। आता यातील आपल्याला पहिला दिवा घ्यायचा आहे। हा जो काही पहिला दिवा आहे हा पहिला दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे। भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी समोर हा दिवा ठेवायचा आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे, तिच्यामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता। त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती हा दिवा आपण ठेवायचा आहे। त्यानंतरचा दुसरा दिवा हा आपण तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे। तुळशीजवळ जेव्हा दिवा आपण ठेवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि तुळशीजवळ असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। आता तिसरा दिवा आपण नदी तीरावरती प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या इथे जिथे पण जवळ नदी तीर असेल, तलाव असेल अशा ठिकाणी किंवा विहिरीजवळ असा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा आपण वडाच्या पानावरती ठेवायचा आहे किंवा तुम्ही पतरवाळीमध्ये द्रोणमध्ये देखील हा दिवा ठेवू शकता। आता या द्रोणमध्ये आपण खाली थोड्याशा अखंड अक्षता किंवा अक्षता नसतील तर आपण गहू ठेवू शकता। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे। या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण नदी तीरावरती प्रज्वलित करायचा आहे। यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, त्यासोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। तसेच हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांसाठी देखील प्रार्थना करायची आहे। आपले पूर्वज जिथे पण असो तिथे त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करावी। तसेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप देखील करायचा आहे। आता हा दिवा जर तुम्हाला नदी तीरावरती प्रज्वलित करणे शक्य नसेल तर आपण जिथे माठ ठेवतो, हंडा ठेवतो किंवा जिथे तुमचं पाण्याचं फिल्टर असेल अशा ठिकाणी हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। त्यानंतरचा तिसरा दिवा हा आपण पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू वास करतात। श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे। अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे। याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात। तर आपण पिंपळाच्या झाडाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे। शुद्ध जल अर्पण करताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे। त्यानंतर तिथे आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं। पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे। आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी असेल तर त्याबद्दल देखील आपण भगवान विष्णूंना सांगावे। यामुळे आपले सर्व संकटे ही नक्कीच दूर होतात अशी मान्यता आहे। त्यानंतरचा 5वा दिवा आपण एखाद्या मंदिरामध्ये लावायचा आहे। मग मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही हा दिवा लावू शकता। मग भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा श्री गणेशाचं मंदिर असेल, तुमच्या इथे जवळपास जे पण मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।